मी आधी सरांकडून काउन्सिलिंग घेतलेलं, फर्स्ट ठरवलेलं हिप्नोटिझम आणि रेकी शिकणार सरांकडून. माझं नाव गौरी मुळे, मी पब्लिक हेल्थमध्ये क्लेरिकल जॉब करते. मी सरांचा व्हिडिओ बघितलेला न्यूज चॅनलवर एका, आणि मला तेव्हा म्हणजे काउन्सिलिंग घ्यायचं होतं. माझा स्वभाव असा आहे, मी खूप क्युरियस आहे, मला खूप प्रश्न पडतात, जोपर्यंत समाधान होत नाही मी शोधत राहते. आणि काउन्सिलिंगच्या वेळी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळालेली, आणि तेव्हाच मी ठरवलेलं की मी रेकी आणि हिप्नोटिझम इथून करणार. डेमोच्या वेळी आले त्या दोनच गोष्टी घेऊन आलेली मी, एक म्हणजे माझा हेल्थ इश्यू आणि दुसरं म्हणजे माझं स्टडीचं. पण इथे जेव्हा मी डेमो बघितला पहिल्या दिवशी, मला बऱ्याच गोष्टी कळल्या की ह्याही गोष्टी आहेत ज्या मला क्लिअर करायच्या आहेत. कारण का जे काही माझ्या बाबतीत होत आहे मेंटली फिजिकली, त्या गोष्टी मला लहानपणापासूनचं माझं अपब्रिंगिंग त्याच्यामुळे झालेले आहेत. माझं ऑफिसचं वातावरण जे क्लिअर नाही होत, पण स्वतःला कसं कंट्रोल करायचं जे मला जमत नव्हतं, आता बऱ्यापैकी जमत आहे. मी माझा अनुभव सांगितलाही असेल. एक थायरॉइडसाठी मी स्वतःला कमांड देत होते, म्हणजे अजून तेवढी पूर्ण देत नाहीये, पण मला स्वॅलोइंगला त्रास होत होता, गिळायला खूप प्रॉब्लेम होत होता. तो मला वाटतं पहिल्याच दिवशी माझा क्लिअर झालेला. मला पाणी पिताना सुद्धा अडकायचं इथे, ते एक झालेलं. एन्झायटी खूप जाणवायची, म्हणजे कुठलीही गोष्ट सुरू करतो, कुठेही जातो नवीन ठिकाणी, स्टार्ट होतं पाल्पिटेशन, ते आता बंद झालेलं आहे. आणि आता इथे बोलायला हरकत नाही, माझा एक पर्सनल प्रॉब्लेम म्हणजे मला पिरियडच्या वेळी खूप, आणि ते दुखणं, ती इरिटेशन, ते म्हणजे इतकं हे होतं की ह्यावेळी पहिल्यांदा असा काही त्रास झाला नाही. हे मी सरांना पण सांगितलं